टीव्हीवरच्या ॲक्ट्रेसना पाहून नेहमी वाटायचं की ते आपले केस छान कर्ली कसे करतात आणि ते इतका वेळ टिकवून कसे ठेवतात. फायनली आज मला त्यांचं सिक्रेट समजलेलं आहे आणि मी तुमच्यासोबत सुद्धा ते शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका माय बट माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज ना एका कार्यक्रमासाठी मला जायचं आहे आणि त्यासाठी सुंदर अशी साडी घालून आणि छान छोटासा मेकअप लुक करून मी तयार झालेली आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न हेअरस्टाईल काय करायची आणि अशा साडीवरती आपल्याला ओपन हेअर खूप छान दिसतात. सो मी आज ठरवले की छान ओपन हेअर्स ठेवायचे, पण ओपन हेअर नॉर्मल ठेवण्यापेक्षा छान असे कर्ल्स करायचे असं मी ठरवलेलं आहे. पण कर्ल्सच्या बाबतीत काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे का, आपण छान असे केस कर्ल वगैरे करतो पण एक 10 ते 15 मिनिटात ते कर्ल्स पूर्णपणे निघून जातात आणि नॉर्मल आपले जसे केस होते ना तशाच पद्धतीचे होतात. तर ते कर्ल्स एकदम जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं आणि कर्ल्स कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर मी माझी कर्लिंग मशीन जी आहे ती थोडीशी गरम करून घेते आहे मी. आणि ही जी कर्लिंग मशीन आहे ना ही वेगाची कर्लिंग मशीन आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल तर मी प्रोडक्ट खाली टॅग करेन, तुम्ही घेऊ शकता. गेल्या 5 वर्षापासून मी वापरते आहे. खूप कमी बजेटमध्ये मला मिळालेली आणि 3 ऑफचा कॉम्बो होता हा आणि खूप छान म्हणजे टिकला आहे अजूनपर्यंत. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, खूप कमी रेटमध्ये आहे. सो इथे याचं पॉवर ऑन ऑफचं बटन आहे आणि हे अशा पद्धतीचं इथं आपल्याला केस अडकवण्यासाठी एक टूल आहे. तर थोडा वेळ तापवते मी. केसांना छान असं सोडून घेऊयात. तर हे बघा असा काहीसा आहे माझा पहिला केसांचा लुक, जे की असा दिसतोय. आता कर्ल केल्यानंतर कसा दिसतो हे आपण नंतर बघूयात. आता मशीन छान गरम झालेली आहे. तर काय करायचं, तुम्हाला केस कसे स्टाईल करायचे आहेत त्या पद्धतीने अगोदर स्टाईल करून घ्यायचे. म्हणजे तुम्हाला मिडल पार्टिशन ठेवायचं आहे की साईड पार्टिशन करायचं आहे ते अगोदरच करून घ्यायचं. त्यानंतर बघा बरेच लोक काय करतात, असा केसांचा पार्ट घेतात आणि खालून केसांना त्या मशीनला वरच्या बाजूला गुटपटत आणतात. पण तसं न करता एका हाताने मशीन वरच्या बाजूला अशा पद्धतीने स्लाइडली तिरकस पकडायचे, दुसऱ्या हाताने त्याला केस अशा पद्धतीने गुटपटून घ्यायचे आहेत. आता थोडा वेळ त्याला स्टिक करून ठेवायचं, म्हणजे थांबवून ठेवायचं. केस थोडे हीट झाले की स्लाइडली अलगद ती मशीन खालच्या बाजूला अशा पद्धतीने खेचत खाली आणायची आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने इथे छान आणि बाउन्सी असा इथे आपला कर्ल तयार होतो, बघू शकाल. तर अशाच पद्धतीने अजून एक कर्ल मी तुम्हाला करून दाखवते. तर थोडेसे केस घ्यायचे. आता तुम्हाला कर्ल कितका मोठा हवा आहे किंवा छोटा हवा आहे ना तितक्या साईजचे तुम्ही केस घ्या, म्हणजे कमी किंवा जास्त. आणि अशा पद्धतीने त्या मशीनला छान गोल राऊंड करून घ्या. शेवटचं जे टोक आहे ना ते तुम्ही त्या दोन्ही पार्टच्या मध्ये फसवलात तरी चालेल. मग अशी जो तुम्हाला पार्ट मी उचलून दाखवला होता तो वाला. तर अशा पद्धतीने पूर्ण केस आपण छान असे कर्ली करून घेणार आहोत, बघू शकाल. अशा पद्धतीने छान स्लाइडली अलगद खाली घेऊन यायचं आहे, म्हणजे तुमचा छान असा केसांना बाउन्स तयार होतो आणि केससुद्धा छान कर्ली होतात. तर अशाच पद्धतीने पूर्ण मी एक बाजूचे केस तुम्हाला कंप्लीट करून दाखवते. जर एखादा कर्ल तुमचा व्यवस्थित झाला नाही किंवा तुम्ही खूप वेळ त्याला गरम केलं नाही म्हणून तो व्यवस्थित असा बाउन्सी नाही झाला किंवा कर्ली नाही झाला तर तुम्ही पुन्हा एकदा त्याला कर्ली करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने छान असे कर्ल्स आपल्या केसांचे झालेले आहेत. आता एक बाजूचे केस मी कर्ली केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूचे केलेले नाही आहेत. तर तुम्ही दोन्ही केसांमध्ये डिफरन्स बघू शकता. जे केस मी कर्ली केलेले आहेत त्याच्यामध्ये एक छान जीव जाणवतो आणि दुसऱ्या बाजूचे जे केस आहेत माझे ओरिजिनल तर ते थोडेसे बेजान आहेत असं दिसतात. तर तुम्ही बघू शकाल खूप सुंदर असे कर्ली होतात. तर मी दुसऱ्या बाजूचे सुद्धा केस कर्ली करून घेते. आता मी दोन्ही बाजूचे केस छान कर्ली करून घेतलेले आहेत, पण पाठीमागचे काही केस आहेत ते आपल्याला सापडत नाहीत. तर ते कशा पद्धतीने कर्ल करायचे मी दाखवते. तर पाठीमागचे केस अशा पद्धतीने पकडायचे, डोक्याच्या वरच्या बाजूने ती मशीन पाठीमागच्या बाजूला पकडायची आणि त्यानंतर दुसऱ्या हाताने थोडेसे केसांचा पार्ट घेऊन त्याला छान गोल गोल राऊंड करून घ्यायचा. शेवटचा पार्ट टोकाचा जो आहे त्या दोन्ही गोष्टींच्या मध्ये फसवायचा आणि अलगद हळूहळू अशा पद्धतीने मशीन खालच्या बाजूला स्लाइड करायची. बघू शकाल सुंदर असा पाठीमागचा
सुद्धा आपल्या कर्ल झालेला आहे. कोणाच्याही हेल्पशिवाय स्वतः आपण छान असे कर्ल केलेले आहेत. आता बघा, हे कर्ल्स तर झालेले आहेत, खूप छान दिसत आहेत. पण आता हे खूप वेळापर्यंत कसे टिकवायचे, कारण असे केस आपण कर्ली केले ना 10 ते 15 मिनटं राहतात, नंतर ते खराब होऊन जातात. पण ते जास्त वेळ टिकवण्यासाठी माझ्याकडे आहे ही गोष्ट. तर ही मी मेशोवरून ऑर्डर केलेली आहे आणि 200 रुपयाच्या आतमध्ये ही गोष्ट आहेच, पण त्याच्यासोबत ही गोष्ट मला फ्री मिळालेली आहे, ती म्हणजे कोंब. वेगवेगळ्या प्रकारचे कोंब आहेत. तुम्ही जर हेअरस्टाईल करत असाल खूप साऱ्या, तर तुमच्यासाठी खूप युजफुल होणारी ही गोष्ट आहे. त्यानंतर हा जो स्प्रे आहे ना, तर हेअर सेटिंग स्प्रे आहे आणि हा मी मेशोवरून ऑर्डर केला आहे. आता हा मी अलगद असा केसांवरती स्प्रे करून घेते. आता तुम्ही तुमचे केस पूर्ण दिवसभर ॲज इट इज ठेवू शकता, ॲज इट इज तुमचे केस राहणार आहेत. तर हा स्प्रे केसांवरती स्प्रे केल्यानंतर ना तुमचे केस थोडेसे कडक होतात, पण आहेत तसेच्या तसे राहतात. आणि हेच राज आहे सेलिब्रिटींच्या खूप वेळ छान अशी हेअरस्टाईल राहण्यामागे. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. आणि तुम्हाला सुद्धा जर अशी स्टाईल करायची असेल तर हा स्प्रे तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. आणि याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही तिथे जाऊन तो चेकआउट करू शकता. सो आजचा लुक ना मला खरंच पर्सनली खूप आवडला आहे. तर आता मी छान अशी तयार झालेली आहे, सगळं आवरले, ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. तर आता मी निघते, तुम्हाला पुन्हा भेटते. बाय बाय. फायनली 3 ते 4 तास झालेले आहेत आणि मी कार्यक्रमावरून रिटर्न आलेली आहे. आणि तरीसुद्धा माझ्या केसांमधला छान कर्लीनेस तुम्ही बघू शकता. केस जशा पद्धतीने मी केले होते ना, अगदी तसेच ॲज इट इज राहिलेले आहेत. आणि हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून मी आल्यानंतर ही छोटीशी क्लिप बनवलेली आहे. सो तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करू शकता, नक्कीच छान तुम्हाला आवडेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.